टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जत शहरात इयत्ता 11वी प्रवेशाच्या नावाखाली पालकांची आर्थिक पिळवणूक। ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू असतानाही काही शाळा महाविद्यालयांकडून सक्तीने शुल्क भरण्याचा आरोप। जत शहरात इयत्ता 11वीच्या ऑनलाईन प्रक्रियेला सुरुवात झाली असतानाच काही खासगी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून पालकांवर आर्थिक दबाव टाकला जात असल्याची चर्चा सुरू आहे। तुमच्या मुलाला नंतर प्रवेश मिळणार नाही, जागा मर्यादित आहे, आताच पैसे भरले तरच प्रवेश निश्चित होईल, अशा प्रकारची भीती दाखवून आगाऊ शुल्क भरण्यास भाग पाडलं जात असल्याची तक्रार काही पालकांकडून व्यक्त केली जाते। पालकांच्या म्हणण्यानुसार शासनाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू असतानाही काही संस्थांकडून विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित असल्याचे सांगत हजारो रुपयांचं शुल्क तातडीनं भरण्याचा आग्रह धरला जातो। या अनेक पालक संभ्रमात असून आपल्या पाल्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये या भीतीनं काही जण पैसे भरत असल्याचं समोर येत आहे। शिक्षण क्षेत्रातील जाणकारांच्या मते शासनाने निश्चित केलेल्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेनुसारच प्रवेश देणं अपेक्षित असताना विद्यार्थी व पालकांना चुकीची माहिती देऊन आर्थिक व्यवहार करणे योग्य नसल्याचं मत व्यक्त केलं जात आहे। पालकांनी अशा कोणत्याही दबावाला बळी न पडता शासनाच्या अधिकृत प्रवेश प्रक्रियेवर विश्वास ठेवावा, तसेच कोणतीही सक्ती, अवाजवी शुल्क किंवा दिशाभूल होत असल्यास संबंधित शिक्षण विभागाकडे लेखी तक्रार करावे, असं आवाहनही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केलं आहे। दरम्यान या प्रकाराबाबत शिक्षण विभागानं तातडीनं चौकशी करून दोषी आढळणाऱ्या शाळा व महाविद्यालयांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे। प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता राखून विद्यार्थी व पालकांची आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी प्रशासनानं कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता व्यक्त केली जाते।